नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी स्वप्नील युराडे पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रो, पुरवठा निरीक्षक भरती यासाठी जी सुवर्ण संधी आलेली आहे, तर या संदर्भात काय असेल शैक्षणिक पात्रता काय आहे, परीक्षा पद्धती काय आहे, किंवा आपली ही परीक्षा कोण घेणार आहे, नेमकं टीसीएस घेणार आहे की आयबीपीएस घेणार आहे, ही सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. तर बघूया मित्रो, लक्षात घ्या, आपल्याला नोटिफिकेशन मध्ये त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती समजून घेण्याच्या आधी आपण एक सूचना सर्वांसाठी, टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार एक सरळ सेवा भरती बॅच आपण सुरू केलेली आहे की ज्यामध्ये तुमचं सर्व त्या ठिकाणी एक्सपर्ट नॉन टेक्निकल फॅकल्टीज सर्व प्रकारच्या विषयांचं मार्गदर्शन करणार आहेत की ज्यामध्ये मी स्वतः तुमचं मॅथ रिझनिंग कव्हर करणार आहे. सागर करे सर पॉलिटी आहेत, माधव जगताप सर आहेत, सागर सोनवणे सर आहेत, सर्व तज्ञ मार्गदर्शक मित्र आपल्या आपल्या विषयामधील या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हाला जर ऑफलाईन एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही पर्टिक्युलर ह्या पत्त्यावरती एन्क्वायरी करू शकतात आणि पर्टिक्युलर ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्र, आपण जाणून घेऊया पुरवठा निरीक्षक संदर्भात त्यांनी आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, शैक्षणिक अर्हताबद्दल त्यांनी आपल्याला स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असायला पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली ती अर्हता आपण पूर्ण केली पाहिजे. नंतर बघा मित्रो, दुसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान म्हणजे मित्र फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स या विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे जर समजा तुमचे गुण समान आले 2 किंवा 3 कॅन्डिडेटचे आणि जर तुमच्याकडे ही फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड सायन्स, अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान म्हणून तुमच्याकडे जर समजा या ठिकाणी पदवी असेल तर तुम्हाला प्रायोरिटी देण्यात येणार आहे. तर ही एक अर्हता विशेष त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलेली आहे. तर लक्षात घ्या. पुढे बघा मित्र, उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. म्हणजे तुम्हाला अंतिम दिनांक जो आहे फॉर्म भरण्याचा त्या कालावधीपर्यंत तुमच्याकडे पदवी तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी एक क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मित्र, अर्हता गणण्याचा दिनांक त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. काही विद्यार्थी मित्रांना याबद्दल कन्फ्युजन असतं की नेमका आपण कशा पद्धतीने त्या डेटचा त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. तर बघूया त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे. प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. म्हणजे बघा, परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांक जो काही दिलेला आहे नोटिफिकेशन मध्ये त्या दिनांकापर्यंत तुमच्याकडे त्या ठिकाणी तुमची डिग्री पूर्ण झालेली पाहिजे, शैक्षणिक अर्हता पूर्ण तुमची झालेली पाहिजे. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केलेला दिनांक समजण्यात येणार आहे. तुमच्या मार्कशीट वरती जी दिनांक आहे ती त्या ठिकाणी कन्सिडर होणार आहे. हा विशेष मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे. मार्कशीट वरती काही जणांना कन्फ्युजन असतं की जे आपलं युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट असतं किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल त्यावरचा दिनांक नाही, आपल्या मार्कशीट वरचा दिनांक त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येणार आहे. आपण पुढे माहिती समजून घेऊया. परीक्षेचा स्वरूप कशा पद्धतीने आहे, परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आहेत. आता मेन मुद्दा म्हणजे ही परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे, टीसीएस कंडक्ट करणार आहे की आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. तर मित्र हो, नोटिफिकेशन प्रमाणे ही परीक्षा आयबीपीएस कंडक्ट करणार आहे. सो आपल्याला हा पॅटर्न त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. कशा पद्धतीने असेल, मराठी विषय असेल, इंग्रजी व्याकरण असेल, सामान्य ज्ञान जीके असेल, भौतिक चाचणी आणि अंकगणित या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. मित्र बघा, या ठिकाणी दर्जा पण त्यांनी दिलेला आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही विषयांचा दर्जा जो असेल तो 12वी वरती असेल. ओके, 12th स्टँडर्ड पर्यंतचा तो त्या ठिकाणी असेल. मात्र सामान्य ज्ञान किंवा बौद्धिक चाचणी आणि अंकगणित या दोघांचा दर्जा मित्र हो पदवी ग्रॅज्युएशन लेवलचा असणार आहे. सो यामध्ये नक्कीच आपल्याला डिफिकल्टी लेवल किंवा काठिण्य पातळीचे त्या ठिकाणी एक्झाम्पल बघायला मिळू शकतात. सो आपल्याला त्या लेवलने तयारी करणं अनिवार्य आहे. बघा, आपल्याला माध्यम पण म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी माध्यमाबद्दल डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. मराठी व इंग्रजी प्रश्न संख्या बघा, मराठीसाठी 25 प्रश्न संख्या असेल, इंग्रजीसाठी 25 प्रश्न संख्या असणार आहे, सामान्य ज्ञान जीके साठी 25 आहे आणि मॅथ रिझनिंग 25 प्रश्न संख्या आहे. म्हणजे वेटेज आपल्या विषयाला या ठिकाणी देखील जास्त आहे. मराठी इंग्रजीला पण 25 प्रश्न आहे. 200 गुणांसाठी हा पेपर होणार आहे. म्हणजे मित्र आपल्याला स्पष्ट होतंय की जर 100 प्रश्न आहेत
तर एका प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहे. 2 तास वेळ आहे म्हणजे मित्र 120 मिनिटाचा वेळ आहे. 120 मिनिटाचा वेळ आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही आपली परीक्षा होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक पॅटर्न परीक्षा पद्धती समजून घेतली. बघा मित्र, पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतूनच होणार आहे. लक्षात घ्या, इंग्रजीचे जे क्वेश्चन असतील 25 ते तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्येच असतील, बरोबर. त्याच पद्धतीने मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल. म्हणजे तुम्ही मॅथ रिजनिंगचे प्रश्न इंग्रजी ॲज वेल ॲज मराठीमध्ये त्या ठिकाणी बघू शकतात किंवा सोडवण्यासाठी त्या ठिकाणी ती लँग्वेज तुम्ही प्रेफर करू शकतात. पुढे बघा, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या विषयाच्या परीक्षेसाठी इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध असेल. इंग्रजी व मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे 12वी पर्यंतचा असेल. हे आपण आता जस्ट बघितलं. नंतर बघा, सामान्य ज्ञान किंवा बुद्धिमत्ता, रिझनिंग आणि मॅथ या विषयाचा प्रश्नपत्रिका दर्जा हा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जा समान असेल. लक्षात घ्या मित्रो, पदवी परीक्षा दर्जा आहे, त्यामुळे नक्कीच या 2 विषयांसाठी त्या ठिकाणी काठिण्य पातळी निश्चित जास्त असणार आहे, चांगल्यापैकी असणार आहे. सो चांगल्यापैकी आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंगने, योग्य नियोजनाने या दोघी विषयांचा ऍज वेल ॲज मराठी इंग्रजी देखील चांगल्यापैकी स्टडी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तेव्हाच या ठिकाणी आपल्याला पुरवठा निरीक्षक म्हणून पोस्ट मिळू शकते मित्रो. पुढे बघा, प्रस्तुत परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, मॅथ्स, रिझनिंग, वस्तुनिष्ठ बहुपर्याय असते. ऑब्जेक्टिव्ह असणारे 100 प्रश्न आहेत एमसीक्यू स्वरूपाचे. प्रत्येक प्रश्नात 2 गुण असतील, एकूण 200 गुण आहेत. हे तुम्हाला मी जस्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, बघा 120 मिनिटाचा कालावधी आहे. महत्वाची त्यांनी एक अट दिलेली आहे. बघा, गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे मित्र हो, तुम्हाला 200 गुणांपैकी तुम्हाला 45% त्या ठिकाणी मार्क्स मिळवणे गरजेचे आहेत. 45%. तर लक्षात घ्या, तुम्हाला 90 गुण त्या ठिकाणी मिळालेच पाहिजे कमीत कमी, ऍटलिस्ट. हा बेसिक क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केला पाहिजे, तरच तुमची पुढे जी निवड पद्धतीमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला गृहीत पकडण्यात त्या ठिकाणी येणार आहे. तर हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तर मित्र, अशा पद्धतीने आपण कशा प्रकारे पॅटर्न असणार आहे, काय असेल परीक्षा पद्धती, हे सर्व जाणून घेतलं या व्हिडिओ मार्फत. तर मित्र, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, सरळ सेवा भरती म्हणजे आता ही जी परीक्षा आहे ही IBPS कंडक्ट करणार आहे. सो मित्र हो, या परीक्षा तयारीसाठी तुमच्यासाठी एक आपण या ठिकाणी एक चांगल्या तज्ञ मार्गदर्शनाद्वारे एक कोर्स आपला अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनाही चांगल्या लेव्हलने चांगल्या दर्जाचे प्रश्न सोडवायचे असतील, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायची असेल, तर नक्कीच तुम्ही ह्या कोर्सला प्रेफर करू शकतात मित्र. आणि तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही पर्टिक्युलर या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकतात मित्र. ओके, इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, पुणे येथे तुम्ही ऑफलाईन देखील चौकशी करू शकतात मित्र. तर पुढील अपडेट्स मिळण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्र. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्र.